विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संतोष सोनवणे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. सर, आपण आज बघत आहोत की आज काय म्हणू त्याला, वेगानं बदलणाऱ्या जगामध्ये विद्यापीठांची भूमिका ही फार वेगळी राहिलेली आहे आणि केवळ म्हणजे पदवी देणारी संस्था म्हणून न राहता नवोन्मेषणाची एक काय म्हणू त्याला आपण केंद्र बनत चालली आहेत सध्या विद्यापीठ. तर या सगळ्या परिवर्तनाकडे आपण कसं पाहताय? आज जसं आता चंद्रकांत दादांनी सांगितलं की स्किल एज्युकेशनचं महत्त्व जे वाढलेलं आहे ते महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना फक्त डिग्रीपुरता मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे कसं जाता येईल हा विचार केला पाहिजे. आज जर आपण AIच्या जगातलं जर रिक्वायरमेंट लक्षात घेतली तर एका मेकॅनिकल इंजिनियरला इलेक्ट्रॉनिक्स, IoT, ऑटोमेशनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एका वकिलाला AI आणि डिजिटायझेशनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एका मॅनेजमेंटच्या माणसाला लॉचं नॉलेज असणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेताना किंवा करिअर सुरू करताना मल्टीडिसिप्लिनरी ॲस्पेक्ट कसे कंप्लीट होतील याचा विचार केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण या मल्टीडिसिप्लिनरी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास याचा आपण विचार करतो त्यावेळेला कुठेतरी विद्यार्थी हा एम्प्लॉयबिलिटीसाठी तयार होत असतो. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज असणं हे जसं काळाची गरज आहे त्याचबरोबर त्याला चांगलं इंग्लिश बोलता येणं हे गरजेचं आहे. त्याला वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या विद्यापीठांमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा करिक्युलम शिकवला जातो अशा विद्यापीठांकडेच विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे आणि त्यातूनच विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढत आहे. पण सर, आपण आता बघतो की विद्यार्थ्यांमध्ये कसं असतं की आता आपल्याला जे चांगले मार्क मिळाले ते आपण आता लगेच की कुठल्या कॉलेजला प्राधान्य द्यायचं असेल किंवा सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम असतो. तसंच विद्यापीठ निवडताना पण कोणतं विद्यापीठ निवडायचं याबद्दल सुद्धा विद्यार्थी कन्फ्यूज असतात. तर मग ते त्यांनी कसं निवडावं, त्यासाठी काय मार्गदर्शन कराल? खूप चांगला प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आता सगळ्याच पालकांना पडतोय. तर आज जर आपण बघितलं तर ज्यावेळेला महाराष्ट्रात आपण शिक्षण घेत आहोत तर महाराष्ट्राचं वर्गीकरण केलं तर महाराष्ट्रात काही स्टेट युनिव्हर्सिटी आहेत जसं पुणे, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नागपूर. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी देखील आहेत. सिम्बॉयसिस झालं, भारतीय विद्यापीठ झालं आणि आता जे गेल्या 10 वर्षात जे नवीन युनिव्हर्सिटी आल्या आहेत आपल्याकडे त्या म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेला आता तुम्ही बघितलं असेल की मोठमोठ्या विद्यापीठ निर्माण झाले आहेत. अगदी ज्यावेळेला 10 वर्षापूर्वी मला आठवतं मी अजिंक्य DY पाटील विद्यापीठाचा पहिला कुलगुरू होतो. ज्यावेळेला ते महाराष्ट्रातलं पहिलंच प्रायव्हेट युनिव्हर्सिटी होती. तर अशा विद्यापीठाचा जन्मच याच्याकरता झाला आहे की जेथे इंडस्ट्रीला जे लागणारे जे करिक्युलम आहे तो कसा दिला जातो याच्यावर काम होत आहे. जसं आपण जर बघितलं मुंबई, पुणे विद्यापीठ यांचा करिक्युलम हा 6 वर्षात रिवाईज होतो. 6 वर्षात टेक्नॉलॉजी कुठे जाते. तर ह्या विद्यापीठांमुळे काय होतं आहे की त्यांना बेसिक नॉलेज तर मिळतं आहे परंतु आजची टेक्नॉलॉजी शिकायला मुलांना बाहेर सर्टिफिकेट करावं लागतात. त्यामुळे प्रायव्हेट विद्यापीठांमध्ये जिथे खरंच चांगला स्टाफ आहे, जिथे ज्यांचं एक रेप्युटेशन तयार झालं आहे, जसा पिंपरी चिंचवड विद्यापीठात आम्ही दरवर्षी 20% करिक्युलम रिवाईज करतो आणि 3 वर्षामध्ये मोर दॅन 60% रिव्हिजन करतो. याच्यामुळे काय होतं आहे की त्या करिक्युलम हा इनलाईन विथ इंडस्ट्री रिक्वायरमेंट चेंज होतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जे स्किल लागतात ते बाहेर सर्टिफिकेशन न करता विद्यापीठातल्या अभ्यासक्रमातच कव्हर केले जात आहेत. हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे की फक्त एक डिग्री न घेता एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टीने आपण स्वतःला कसं तयार करतोय हा विचार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी करणं आवश्यक आहे. पण सर, कसं होतं की राष्ट्रीय शिक्षणाची जेव्हा काय म्हणतात त्याला आपण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते जेव्हा ती अंमलबजावणी होते तेव्हा आपसुकच विद्यापीठांसमोर सुद्धा अनेक आव्हानं असतात. तर ती नेमकी आव्हानं कशी असतात आणि नेमकी त्याला कसं विद्यापीठ सामोरं जातं? आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा खरंच आमच्याही खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि दिल्लीमध्ये मी 2 वर्ष काम केल्यामुळे तिथल्या ज्या पद्धतीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इंडियाच्या नंबर 1 युनिव्हर्सिटीमध्ये आपण केली त्या पद्धतीनेच आमचाही भर असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन. ही एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला लॉचं नॉलेज असणं, मॅनेजमेंटचं नॉलेज असणं ही काळाची गरज आहे आज.
तसंच एका मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला लॉचं AIचं नॉलेज असणं, त्या पद्धतीने AI हा विषय अक्रॉस ऑल द ब्रँचेस कसा इम्प्लिमेंट करणं, हे चॅलेंजेस आज NEP देत आहे. आणि आज जर आपण बघितलं की एक स्टँड अलोन इंजिनिअरिंग कॉलेज असेल, तिथे त्यांना बाहेरून मॅनेजमेंटचा प्राध्यापक आणणं किंवा लॉचा प्राध्यापक आणणं शक्यच नाही आहे. म्हणून विद्यापीठात ॲडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला फक्त इंजिनिअरिंग डोमेन पुरताच तो एक्सपोजर नाही मिळत, तर त्याला इतर विद्यार्थी देखील त्याचे मित्र बनतात. मग तो मॅनेजमेंटचा असेल, लॉचा असेल, फार्मसीचा असेल किंवा डिझाईनचा असेल. आणि त्या वातावरणात विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कल्पना मिळते की माझी ओव्हरऑल ग्रोथ कशी होत आहे. तर ह्या गोष्टीसाठी ज्यावेळेला आपण NEP म्हणतो की ज्याच्यामध्ये समाजासाठी आपण काय उपक्रम करतोय किंवा समाजाच्या प्रश्नांवर आपण कसं काम करतोय, ह्या गोष्टी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे होतात. कारण रुरल इमर्शन सारख्या गोष्टी अभ्यासक्रमात आणणं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक उगम आहे. आणि त्यानंतरही जसं चंद्रकांत दादांनी सांगितलं की एक डिग्री रेग्युलर करत असताना दुसरी डिग्री तुम्ही ऑनलाईनही करू शकतात आणि नवीन नोटिफिकेशनप्रमाणे 2 ऑफलाईन डिग्री पण तुम्ही करू शकतात. फक्त दोघांचा जो वेळ आहे अकॅडमिकचा तो वेगळा असला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना खूप जास्त संधी आहेत असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला विद्यार्थी BBA करतोय आणि त्याला जर AI मध्ये मायनॉर बास्केट त्याने केली तर त्याला BBA AI हे दोघंही नॉलेज एकाच वेळी मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य युनिव्हर्सिटी आणि योग्य इन्स्टिट्यूटची निवड करून जास्तीत जास्त NEPचा फायदा उचलणं ही संधी आहे. पण सर आता आपण बघत असू की बहुविषयक शिक्षण असेल, आत्ताच्या जगामध्ये जसं जसं टेक्नॉलॉजी पुढे जाते तसं तसं नवनवीन शिक्षण आपल्या देशामध्ये येत आहे. तर या बहुविषयक शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी कसा फायदा होऊ शकतो? विद्यार्थी जेव्हा एखाद्या हायर एज्युकेशनला ॲडमिशन घेतो तेव्हा त्याच्यासमोर 5 प्रकारचे ॲस्पिरेशन असतात. एक म्हणजे त्याला एकतर एम्प्लॉयबिलिटी पाहिजे असते, दुसरं म्हणजे त्याला हायर एज्युकेशनला कुठेतरी जायचं आहे, तिसरं जर आपण बघितलं की त्याला एक एंटरप्रेन्योरशिपचा पण एक थोडासा सूर असतो किंवा त्याला गव्हर्नमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जाऊन काहीतरी करिअर बनवायचं असतं किंवा शेवटचं म्हणजे स्वतःचा फॅमिली बिझनेस चालवणं. तर या करिअर ॲस्पिरेशनला नर्चर करण्यासाठीचं वातावरण कोणकोणत्या विद्यापीठात अवेलेबल आहे आणि त्याच्या विकासाच्या दृष्टीने ते कसं त्याला उपयोगात येणार आहे ही फार मोठी काळाची गरज आहे. आज जसं म्हणतो की आईवडिलांनी सांगितलं म्हणून मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्या सांगण्यामुळे मी इंजिनिअरिंग करतोय, तर ही संकल्पना न बाळगता विद्यार्थ्याचं स्वतःचं काय ॲस्पिरेशन आहे ते ओळखून त्याच्या ॲस्पिरेशनला जिथे मुभा मिळणार आहे, जिथे त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळणार आहे अशा विद्यापीठामध्ये जाऊन जर तो 3-4 वर्षात ग्रूम झाला तर नक्कीच आपण जे म्हणतायत की बाहेरच्या इंटरनॅशनल विद्यापीठांशी जेव्हा आपण कॉम्पीट करणार आहोत तर तिथेच देखील याच पद्धतीने शिक्षण दिलं जातं. सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी तयार करणं हा कन्सेप्ट आता गेला आहे. विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या ॲस्पिरेशनप्रमाणे त्यांना गायडन्स करणं आणि सर्व बाबतीत ओव्हरऑल डेव्हलपमेंट करून त्यांना त्यांच्या ॲस्पिरेशनप्रमाणे त्यांना फायनल ऑपॉर्च्युनिटी मिळवून देणं ही काळाची गरज आहे. जेव्हा ॲक्रेडिटेशन आपण म्हणतो, आधी विद्यार्थी किंवा आधी लोकांच्या मनात असं असायचं की जितके जास्त प्लेसमेंट होतील तितकं तुम्हाला ॲक्रेडिटेशनमध्ये जास्तीत जास्त वाव मिळेल. तसं आजच्या काळात ती संकल्पना बदलली आहे. तुमच्या 100 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी इच्छा असेल, 20 विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनची इच्छा असेल, 20 विद्यार्थ्यांना स्वतःचा फॅमिली बिझनेस चालवायचा आहे आणि उरलेल्यांना काही MPSC UPसाठी प्रिपेअर करायचं आहे. मग तुम्ही सगळ्यांना एका तराजूत ठेवून एकाच पद्धतीचं नॉलेज न देता प्रत्येकाची ॲस्पिरेशन ही दरवर्षी त्याला सपोर्ट केला तर ते विद्यापीठ नक्कीच वेगळ्या पद्धतीने नावारूपाला येईल. आता सर कसं झालं माहिती आहे का की आत्ताचे विद्यार्थी जे आहेत ते आता कॉलेजला जेव्हा जातात तेव्हा प्रत्येकाचा असा हेतू असतो की बाबा मला नोकरी करायची आहे किंवा मला IT क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा मला एखादा रोजगार करायचा किंवा मला एखादा उद्योग टाकायचा आणि त्या उद्योगामध्ये मला म्हणजे मला माझं करिअर पुढचं हे करायचं. तर मग कसं असतं की उद्योग क्षेत्राची आता ही केवळ अपेक्षा विद्यार्थ्यांची अशी आहे की आता आम्हाला पदवीचं काही घेणं देणं नाहीये, आम्हाला आता जॉब रेडी पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आम्हाला फक्त
पैसा कमवायचा आहे या हेतूने, म्हणजे पैसा तर प्रत्येक जण कमवतात, पण सगळ्यांना आता कसं झालं की रेडी टू इझी, म्हणजे सगळं आम्हाला सहज पाहिजे. त्यासाठी तर विद्यार्थी काय करतायत की जेव्हा आपण शिकत असू तेव्हाच उद्योग क्षेत्राकडे वळताना बघतात. तर मग ही दरी कशी भरून काढायची, कारण पदवी तुमच्याकडे असणं ही काळाची गरज आहे, मग ही दरी विद्यापीठ कशी भरून काढणार? त्याकरता मी जसं म्हटलं की आता वेगवेगळे ॲस्पिरेशन विद्यार्थ्यांचे असतात. एखाद्याला जर हायर एज्युकेशनला जायचं आहे तर त्याने त्याची 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर कॅटचा अभ्यास करणं किंवा JEEचा अभ्यास किंवा बाहेर जाण्यासाठीचा तुम्ही वेगवेगळ्या एक्झामचा अभ्यास करणं हे अपेक्षित नाही आहे. किंवा एखाद्याला जर आंतरप्रेनर बनायचं आहे मग त्याने आधी इंजिनिअरिंग पूर्ण करायचं, BSc पूर्ण करायचं, मग आंतरप्रेनरशिपला काहीतरी वाव मिळेल का बघायचं. ही जी कल्पना आहे ती आता बदलली पाहिजे. आणि त्याच दृष्टीने आम्ही आमच्या विद्यापीठात फर्स्ट इयरपासूनच आम्ही करिअर ॲस्पिरेशन सर्वे करतो की विद्यार्थ्यांना काय पाहिजे. मग ज्यांना टेस्ट सारखं म्हणजे थोडक्यात त्यांना एक ऑप्शन दिलं जातं की हे 5 पैकी तुम्ही कोणतं ऑप्शन घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे विद्यार्थी म्हणतात की आम्हाला प्लेसमेंटसाठी जायचं आहे, मग आम्ही वेगवेगळे क्लब बनवलेत. जसं प्लेसमेंट क्लब आहे, हायर एज्युकेशन क्लब एक आहे, आंतरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन क्लब आहे, त्याच पद्धतीने तुमचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन क्लब आहे. तर त्या क्लबचा विद्यार्थी होण्यासाठी दरवर्षी तो फर्स्ट इयरपासून त्याने ॲस्पिरेशन घेणं गरजेचं आहे. आणि त्या ॲस्पिरेशनला नर्चर करण्यासाठी दर वीकमध्ये आम्ही त्या क्लबची एक ॲक्टिव्हिटी करत असतो. मग ज्या विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक्सपर्ट बोलवून 2 तास त्यांच्याशी त्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग करणं त्या क्लबच्या ॲक्टिव्हिटीमधून. पॅरलली दुसरे जे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी इंटरेस्टेड आहे त्यांना योग्य करिअर गायडन्स करणं इन टर्म्स ऑफ सॉफ्ट स्किल, इन टर्म्स ऑफ इंटरव्ह्यू टेक्निक्स, इन टर्म्स ऑफ त्यांच्या कोणत्या स्किल रिक्वायरमेंट केल्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळतील, मग इंडस्ट्री एक्सपर्ट त्याच्याकरता बोलवणं. त्याच पद्धतीने आंतरप्रेनरशिप आणि इनोव्हेशन क्लब, ज्या वेळेला हे 2 क्लब चालू असतात त्याच वेळेला तिसऱ्या ठिकाणी आंतरप्रेनरशिपचे मुलांना बाहेरच्या वेगवेगळ्या आंतरप्रेनरला बोलवून व्हॉट इज IPR, हाऊ टू फाईल अ पेटंट, तुम्हाला आंतरप्रेनरशिपमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे, किंवा पुढच्या 2 वर्षात तुम्ही एक सक्सेसफुल आंतरप्रेनर कसं बनू शकतात. तर प्रत्येक ॲस्पिरेशनला त्यांच्या करिअर जर्नीमध्येच नर्चर करणं हे उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे. म्हणजे तो विद्यार्थी 4थ्या वर्षात जाताना त्याचा करिअर पाथ एक अगदी क्लिअर असतो की मला आंतरप्रेनर बनायचं आहे आणि त्याआधी मी ह्या 2-3 गोष्टी ऑलरेडी अचीव केल्या आहेत. तर अशा पद्धतीने एज्युकेशन हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शक्य आहे की जे तुम्हाला ॲफिलेटेड कॉलेजमध्ये नाही मिळणार. तिथं फक्त तुम्ही एक BTechची डिग्री करायची, बाहेर कोर्सेस लावायचे, बाहेरून जे गायडन्स मिळेल त्याच्यावरच आपण पुढे जायचं. आणि त्यामुळे इन ट्रू सेन्स आज जेव्हा म्हणतो की आपले 40% इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स हे अनएम्प्लॉयबल आहे, ती व्याख्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला लागू होत नाही. आज जसं दादांनी सांगितलं की आम्हाला फोन करून ॲडमिशन घ्यावी लागते, हे त्याचमुळे आहे की विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट त्यांच्या पद्धतीने ग्रूम करणं आणि त्यांना जास्तीत जास्त एम्प्लॉयबिलिटी देणं, यात आम्ही 90% एम्प्लॉयबिलिटी देऊन सक्सेसफुल झालो आहोत. कारण आमचा पाथ हा अशा पद्धतीने चालू आहे. जसं तुम्ही आता इंडस्ट्रीचा मुद्दा काढला, इंडस्ट्री अकॅडमी कोलॅबोरेशन, याच्यासाठी कोणकोणते उपक्रम सध्या विद्यापीठ राबवते आणि कोणकोणते फायदेशीर ठरतात विद्यार्थ्यांसाठी? मग तर पिंपरी चिंचवड विद्यापीठाने मोर दॅन 100 वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला टायअप केलेला आहे, MOU केला आहे. मागच्याच आठवड्यात एक इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह आम्ही अरेंज केली होती की आता एक नवीन कन्सेप्ट आम्ही आणतो आहोत की आमचा जो करिक्युलम आहे 30% करिक्युलम हा इंडस्ट्री एक्सपर्ट शिकवतील आणि 70% करिक्युलम हा रेग्युलर फॅकल्टी शिकवतील. तर या पर्टिक्युलर उपक्रमामुळे असं होतं आहे की विद्यार्थ्याला त्याच्या सब्जेक्ट मॅटरमध्येच इंडस्ट्री एक्सपर्टशी इंटरॅक्शन करायची संधी मिळते. अदरवाईज गेस्ट लेक्चर किंवा महिन्यातून एखादा इंडस्ट्री एक्सपर्ट बोलून त्याच्याशी इंटरॅक्शन करणं. तर याच्या व्यतिरिक्त डे टू डे क्लासेसमध्ये पण आम्ही आता इंडस्ट्री एक्सपर्टला एंगेजमेंट केलेलं आहे आणि हे सक्सेसफुली आम्ही रन पण करत आहोत. तर ह्या गोष्टीमुळे एक वेगळा प्रभाव पडला आहे. मी विद्यापीठ जॉईन केल्यानंतर 1 फॅकल्टी 1 इंडस्ट्री नावाचा उपक्रम सुरू केला आहे की ज्यातून प्रत्येक फॅकल्टीने एक इंडस्ट्री चूज करायची आणि महिन्यातून एकदा तिथे भेट द्यायची आणि त्याच्यातून मुलांना इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी असेल, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा न्यू स्किल ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा करिक्युलम डेव्हलपमेंट असेल, अशा पद्धतीने फॅकल्टी स्वतःला ग्रूम करत आहेत. यामुळे आमचा करिक्युलम पण इंडस्ट्रीशी अलाईन होत आहे
आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त केस स्टडीज देऊन कसं शिकवता येईल, म्हणजे तुमचा क्लासरूम जो आहे तो टीचिंग लर्निंग न होता एक डिस्कशन फॉरम कसा होईल याच्यावर आमचा भर देत आहेत. सर आता तुम्ही अतिशय उत्तम असं एक्सप्लेन केलं, पण आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की आता कसं होतं की कॉलेज जसं जसं संपतं तसं तसं विद्यार्थ्यांना इंटर्नशिप असेल किंवा लाईव्ह प्रोजेक्ट्स असतील किंवा आपण काय म्हणू त्याला स्टार्टअपशी जोडणारे कुठले मॉडेल्स यशस्वी ठरतात का आत्ताच्या काळामध्ये? कारण आत्ताच्या या काळामध्ये म्हणजे इंटर्नशिप सारखा हा मुद्दा म्हणजे आमच्या माध्यमांमध्ये येण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला जर घ्यायचं असेल की काम कसं चालतं त्यासाठी इंटर्नशिप करणं खूप गरजेची असते. तर यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरत आहेत आणि कोणते मॉडेल्स यशस्वी होतात आत्ताच्या घडीला? आता जे जॉबचं नेचर आहे ते कम्प्लिटली चेंज झालं आहे. जेव्हा आपण प्लेसमेंट म्हणतो तर प्लेसमेंट ही आता डायरेक्टली जॉब राहिलेलीच नाही आहे. कोणतीही कंपनी म्हणतं की विद्यार्थ्याने 6 महिन्यांची इंटर्नशिप केली पाहिजे आणि त्याला आपण आता नवीन नाव जे मार्केटमध्ये आहे ते प्री प्लेसमेंट ऑफर, म्हणजे प्लेसमेंट झाली आहे पण 6 महिने तू सक्सेसफुली जर तुझी इंटर्नशिप कंप्लीट केली तर तुला आम्ही प्लेसमेंटची ऑफर आजच देतोय. तर ह्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना पण एक बाइंडिंग आलं आहे की फक्त बीटेक करून डायरेक्ट इंडस्ट्रीत जायचं आणि जॉब करायचा आणि वर्षभरात परत कुठेतरी बेंचवर जायचं तो प्रकार आता नाही राहत. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये जे काही त्याला स्किल ॲक्वायर करायचे आहेत त्या इंडस्ट्रीत काम करताना ॲज अ इंटर्न, त्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपमध्ये खूप काही त्यांना बेनिफिट मिळतात आणि 90% स्टुडंट हे इंटर्नशिप नंतर मग एम्प्लॉयबिलिटीसाठी जातात. जसं दादांनी सांगितलं आहे तशा बऱ्याचशा स्कीम गव्हर्नमेंटने पण आणल्या आहेत. फॉर एक्झाम्पल जेव्हा विद्यार्थी इंटर्नशिप करतात त्यावेळेला त्याला 20,000 रुपये एक स्टायपेंड मिळतं, त्याच्यातले 10,000 हे गव्हर्नमेंट त्यांना रिटर्न करतं. त्यामुळे इंडस्ट्रीवर पण बाइंडिंग आहे की त्यांनी इंटर्नशिपला मुलं घेतले पाहिजे आणि त्याच्यातले पैसे पण त्यांना परत मिळतात, काम करायला माणूस मिळतो. त्याच्यामुळे इंडस्ट्री पण आता बऱ्याचशा आता ॲक्टिव्ह झाल्या आहेत. त्यामुळे आता इंडस्ट्रीने इन्स्टिट्यूटमध्ये येणं हे काही वेगळं नाही राहिलेलं आहे. कारण आमचे जे इनिशिएटिव्ह आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर मोर दॅन 1000 इंडस्ट्री आमच्याबरोबर ऑलरेडी जोडल्या गेल्या आहेत. आणि फॉरेनमधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना राबवली आहे. ती म्हणजे आपण जर बघितलं जर आपल्या पुण्यामध्ये 100पेक्षा जास्त जॅपनीज इंडस्ट्रीज आहेत, 50पेक्षा जास्त कोरियन इंडस्ट्रीज आहेत आणि 200पेक्षा जास्त जर्मन इंडस्ट्रीज आहेत. ह्या लोकांची गरज काय आहे ती आम्ही ओळखली. त्यांची गरज आहे विद्यार्थ्यांना त्यांची लँग्वेज आली पाहिजे आणि त्यांचं कल्चर आलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही जॅपनीज, जर्मन आणि कोरियन या 3 लँग्वेज पहिल्या 4 सेमिस्टरमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी केल्या आहेत. तर आम्ही त्यांना लँग्वेजच नाही शिकवत तर त्यांना ते कल्चर पण शिकवतो. आणि जेव्हा एक कल्चर्ड मुलं कोरियन लँग्वेजमध्ये संभाषण करतात तिथे गेल्यानंतर त्यांच्या ऑथॉरिटीशी किंवा जॅपनीज कल्चर फॉलो करून त्या पद्धतीने त्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात तर नॅचरली की त्यांचं सिलेक्शन हे 80% झालेलं असतं. तर ही एक वेगळी संकल्पना आम्ही राबवली की जेणेकरून त्या कंपन्यांना देखील त्यांच्या कल्चरचे लोक अवेलेबल होतात. आता तुम्ही जसं आत्ता हे जे काही तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी विद्यार्थ्यांना खरंच फायदा ठरेलच, पण आणखी एक गोष्ट एक महत्त्वाची मानली पाहिजे आपण की आत्ताचं जग हे AI सगळं व्यापलेलं आहे. म्हणजे आधी आपण म्हणायचो की आता AI येतंय असं आधी खूप जणांनी त्याला हलक्यात घेतलं, पण आता तोच AI अनेकांचे जॉब खायला लागलेला आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता AI आपले पंख विस्तारायला लागलेला आहे. पण या AI मधून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी येत्या काळामध्ये उपलब्ध होऊ शकतात. तर त्यासाठी मग कसं हे नवं घडू शकतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मी तर म्हणेल की ही आपली एक संधी म्हणून बघितलं पाहिजे आपण याच्याकडे. जेव्हा आम्ही शाळेत होतो एक 30 वर्षापूर्वी त्यावेळेला 80s 90sमध्ये अशी एक संकल्पना होती की आता सगळे रोबोट्स येणार आणि आता सगळे जॉब जाणार. आजही 30 वर्षानंतर तसं काही झालेलं नाही आहे. 90s नंतर 2000मध्ये होतं की सॉफ्टवेअर येणार, IT बूम आहे त्याच्यामुळे बरेचसे जॉब जाणार. तर तेही तुम्ही बघितलं की जॉब जात नाही आहे, जॉबचं नेचर चेंज होतं आहे. आणि ज्यांनी ITचे स्किल ॲक्वायर केले, ज्यांनी ITमध्ये काहीतरी नवीन गोष्टी ॲक्वायर केल्या, सर्टिफिकेशन केले, ते आज सगळे फॉरेनमध्ये काम करत आहेत. याचा अर्थ असा होतो की AI कडे आपण एक संधी म्हणून बघितलं पाहिजे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेला इम्प्लिमेंट होत आहे तेव्हा ऑटोमेशन हे एका वेगळ्या लेवलला जाणार आहे आणि त्यातून रोजगाराचं नेचर चेंज होणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी AI कडे घाबरून न बघता AIचं जास्तीत जास्त नॉलेज घेतलं पाहिजे.
ए आयमध्ये पुढे जाऊन कशा पद्धतीने जॉब प्रोफाईल चेंज होणार आहे याचा जर आपण अभ्यास केला तर 2030 नंतर मोर दॅन 40% ज्या आज नोकऱ्या आहेत ते नसणार आहेत. मी आता याच मुद्द्याला धरून तुमच्याकडे आता पुढचा प्रश्न विचारणार आहे की एआयच्या जसं आता एआय येत आहे तर मग एआय मधल्या असे कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत की त्यांना जागतिक स्तरावरती जाऊन त्यांना आपल्या करिअरमध्ये भक्कम पाय रोवता येतील? ए आयमध्ये आपले पाय रोवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात डिग्री घेत आहात त्याचं कोर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन करत असाल किंवा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये करत असाल, मॅथमॅटिक्समध्ये करत असाल किंवा तुम्ही एक लॉयरचा अभ्यासक्रम करत असाल, तुम्हाला जितकं कोर नॉलेज चांगलं असणार आहे सब्जेक्ट नॉलेज तितकं तुम्हाला ए आयचा यूज करून त्या नॉलेजमधला जास्तीत जास्त डेटा कसा एक्सट्रॅक्ट करता येईल हे तुम्हाला काम सोपं होणार आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला ChatGPT आता सर्वांनाच माहिती आहे की ChatGPTमध्ये आपण इथिकल वे पण यूज करू शकतो आणि अनइथिकल गोष्टी पण करू शकतो. पण इथिकल गोष्टी तेव्हाच करता येतील जेव्हा तुम्हाला त्या डोमेनचं नॉलेज असेल. त्यामुळे डोमेन नॉलेज घेऊन ए आयचा अभ्यासक्रम आत्मसात करून जनरेटिव्ह ए आय सारखे जे नवीन टेक्नॉलॉजी आता येत आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नॉलेज आत्मसात करून ॲप डेव्हलप करणं किंवा डेटा ए आय यूज करून डेटा कशा पद्धतीने यूज करणं या गोष्टी न करता ए आयमध्ये कोर डोमेनचं नॉलेज कसं मिळवता येईल याच्यावर विचार केला पाहिजे. म्हणजे एखाद्या नवीन इन्व्हेन्शन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या इन्व्हेन्शनमध्ये ए आयचा रोल वापरून त्या इन्व्हेन्शनला अजून त्याचा सक्सेस 20% 30% कसा वाढवता येईल याच्यावर जर भर दिला तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी बौद्धिकपणे ए आय आत्मसात केलं आहे असा त्याचा एक चांगला अर्थ काढता येईल. त्यामुळे ए आयमध्ये रोजगाराच्या संधी या डबल होणार आहेत. परंतु ए आयचं नॉलेज असणाऱ्यांना जे ए आयपासून लांब राहतील त्यांच्या संधी जाणार आहेत. सर, संशोधन असेल, पेटंट्स असेल किंवा स्टार्टअप्स असेल ती, तर मग यामध्ये विद्यापीठांना जर जागतिक स्तरावरती जर त्यांना पोहोचायचं असेल तर त्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत? आता जसं आपण बोललो की पेटंटसाठी आपल्याला स्वतःचा एक स्टार्टअपमध्ये आपण काय करू इच्छितो आहे आणि ते करत असताना सगळ्यात एक महत्त्वाचं जे चंद्रकांत दादांनी पण एक एक्झाम्पल सांगितलं की फॅन ऑटोमॅटिक गळून पडेल. आता ह्या पद्धतीने म्हणजे तुमची जी संकल्पना असेल एखाद्या स्टार्टअपची किंवा इनोव्हेशनची ही सोसायटीला किती युजफुल आहे याच्यावर त्याचा सक्सेस डिपेंड आहे. जितकं तुमच्या जास्तीत जास्त सोसायटीला त्याचा यूज होईल तितकं त्याचं वेटेज हे जास्त असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ज्यावेळेलाही तुम्ही स्टार्टअप किंवा इनोव्हेशनचा विचार करत असाल तेव्हा सोसायटीचे प्रॉब्लेम लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आज बघितलं की एखाद्या आपल्या पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यात भाजीपाला भरपूर प्रमाणात होतो पण ते जेव्हा मार्केटमध्ये विकायला येतात त्यांना किंमत मिळत नाही. मग काही विद्यार्थ्यांनी आमच्या असं एक ॲप डेव्हलप केलं की 20 किलोमीटरवर खेड्यातली जी भाजीपाला आहे तो डायरेक्टली त्या सोसायटीच्या गेटवर आणून त्यांनी विकायचा. त्यांनी ॲपवर फक्त स्विगी रिक्वायरमेंट झोमॅटो द्यायची. सारखं, स्विगी आणि झोमॅटो सारखं आपण थोडक्यात ब्लिंकिट वगैरे वापरतो तसं नाही, तसं नाही. तर त्या शेतकऱ्यांना कलेक्ट करून त्यांचं काय माल अवेलेबल आहे हे त्यांनी ॲपवर दाखवलं आणि दर सोसायटीने संडेला डायरेक्ट त्यांच्या प्रिमायसेसमध्येच त्या गाडीला बोलवून घेतलं. त्यामुळे शेतकऱ्याला जो 8-10 रुपये किलोने जो माल विकला जायचा तो माल डायरेक्टली त्याला मार्केट रेटमध्ये विकता आला. हा त्याचा फायदा झाला. सोसायटीला त्यांच्या डोअरवर ताजा माल येतोय, फ्रेश येतोय, तो त्यांना फायदा झाला आणि विद्यार्थ्यांनी ह्या दोघांना लिंक केल्यामुळे एक सोसायटीचा बेनिफिट झाला. तर अशा पद्धतीचे जे एक ॲप्लिकेशन आहे जे सोसायटीच्या सर्व इलेमेंटला युजफुल होतील अशा पद्धतीचा जर विचार करून ए आय इम्प्लिमेंटेशन केलं तर मला असं वाटतं की ते जास्त अपिलिंग राहील. सर, विद्यार्थ्यांमध्ये जर उद्योजकतेची जर मानसिकता जर आणखीन डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी विद्यापीठांची काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्ही बघतात की सर्वच जण म्हणतात की वी शुड बी जॉब गिव्हर नॉट द जॉब सीकर्स वाईल कम्प्लिटिंग अवर एज्युकेशन. म्हणजे आपण जॉब देणारे बनले पाहिजेत, म्हणजे आंतरप्रेनर बनले पाहिजेत. परंतु आंतरप्रेनरशिप बनण्यासाठी विद्यापीठांमध्ये देखील आम्ही एक वेगळ्या धर्तीवर काम करत असतो. एक तर म्हणजे विद्यार्थ्याची मानसिकता काय आहे, त्याला एक खरंच त्याला आंतरप्रेनरशिपमध्ये इंटरेस्ट आहे का त्याला फक्त बाहेर जाऊन एक जॉबच करायचा आहे किंवा त्याला बाहेरच्या देशात जाऊन हायर एज्युकेशन करायचं आहे.
तर ज्यावेळेला तो म्हणतो की मला एक जॉब देण्यासाठी एन्व्हायरमेंट पाहिजे, तर वेगवेगळ्या स्टार्टअपशी त्याचा कनेक्ट करून देणं, जे आज शार्क टँकसारखे जे कार्यक्रम होतात त्या धर्तीवर टेडेक्सचे काही कार्यक्रम अरेंज करणं, जिथे जे सक्सेसफुल एंटरप्रेनर आहे त्यांच्याशी त्यांना इंटरॅक्ट करून देणं, किंवा त्यांना फंडिंगच्या वेगवेगळ्या सोयी कुठे उपलब्ध आहेत त्या एजन्सीशी कनेक्ट करून देणं, ह्या सर्व गोष्टींसाठी मदत हे विद्यापीठं करत आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे त्यांना आयुष्यात काय करायचं आहे आणि त्यांना करिअर म्हणून कोणतं ऑप्शन घ्यायचं आहे. हे जर त्यांनी लवकर डिसाईड केलं तर नक्कीच पुढे जाऊन ते सक्सेसफुल एंटरप्रेनर बनू शकतात. सर, हे झालं विद्यार्थ्यांचं. आता विद्यापीठांना जर जागतिक स्तरावरती जर जायचं असेल तर मग त्यांनी कोणकोणत्या बाबींवरती लक्ष केंद्रित करायला हवं असं तुम्हाला वाटतं? विद्यापीठांना आज जर आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आपण एज्युकेशनची क्वालिटी कशी उंचवता येईल, गुणवत्ता कशी वाढवता येईल, याच्यावर सगळ्यात मोठा भर दिला गेला पाहिजे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्याच दृष्टीने आणलेली आहे की विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन, त्यांचा सर्वांगीण विकास, सोशल अवेअरनेस, सोसायटीला युजफुलनेस कसा झाला पाहिजे, ह्या सर्व उद्दिष्टांनी NEP 2020 ही बऱ्यापैकी फुलफिल झाली आहे. आणि त्याचा जर इम्प्लिमेंटेशन जे विद्यापीठ करत आहेत, फॉर एक्झाम्पल आम्ही या वर्षीपासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अंमलात आणलेली आहे. चॉईस बेस्ड म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचे चॉईसचे सब्जेक्ट चूज करण्याची संधी देणं. ह्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात मला नाही वाटत कोणतं दुसरं विद्यापीठ काम करत आहे, पण आम्ही आमचा करिक्युलम त्या पद्धतीने बनवला आहे की ह्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्याला फ्लेक्झिबिलिटी दिली की तू 20 क्रेडिटपैकी 15 क्रेडिट तुझ्या चॉईसचे घे आणि 5 क्रेडिट कंपल्सरी क्रेडिट घेशील आणि उरलेले क्रेडिट हे पुढच्या सेमिस्टरला तू वेगळ्या पद्धतीने कंप्लीट कर. तर त्याच्या एका वर्षाच्या शेवटी जी क्रेडिट रिक्वायरमेंट आहे ती पण फुलफिल होते आणि विद्यार्थी स्वतः ठरवतात की मला किती क्रेडिट घ्यायचे आहेत. कधी कधी विद्यार्थ्यांना बाहेरचे काही सर्टिफिकेट करायचे असतात किंवा त्यांना गेट किंवा बाहेरच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या असतात. मग त्यांना एक एक्झाम्पशन देणं गरजेचं आहे की तू 20च्या ऐवजी 15 क्रेडिट आत्ता कर आणि पुढच्या सेमिस्टरला 20च्या ऐवजी 25 क्रेडिट कर. पण वर्षभरात तुझे 40 क्रेडिट करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी स्वतःचा रोडमॅप तसं बनवतात, स्वतःचं अभ्यासक्रम त्या पद्धतीने सिलेक्ट करतात. तर ही फ्लेक्झिबिलिटी आम्ही उपलब्ध करून देतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ज्या ऑलरेडी संकल्पना त्यांनी राबवलेल्या आहेत त्या लेवलच्या संकल्पना जोपर्यंत आपल्या विद्यापीठात येत नाही तर आपण त्यांच्या लेवलला जाणार नाही आणि त्यामुळे आपण रँकिंगमध्ये पण पुढे जाणार नाही. आज आम्ही जे इंटरनॅशनल QS रँकिंग आहे 3 वर्षात आम्ही सिल्वर रेटिंग मिळवली आहे QS रँकिंग. तर पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे त्या पुढच्या संकल्पनांवरच काम करत आहे, त्यामुळे त्याचा सक्सेस स्टोरी ही त्या डायरेक्शनने होत आहे. पण सर, आता असं आहे ना की आत्ताच्या घडीला की भारतीय विद्यापीठ जे आहेत, भारतातली जी काही विद्यापीठं आहेत त्यांची जी आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरची जी युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य लाभतं आपल्या देशातल्या युनिव्हर्सिटीजना. तर मग त्यासाठी त्या सहकार्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होता आत्ताच्या काळात? आता ज्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर टायप करतो तर पिंपरी चिंचवड विद्यापीठाने ऑलरेडी 50पेक्षा जास्त इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजशी टायप केला आहे. US असो, UK असो, आफ्रिका असो किंवा तुमच्या ऑस्ट्रेलिया असो, जापान असो. ह्या टायअपचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय एक्सपोजर कसं द्यायचं. मग त्यामध्ये तुमचे 2+2 प्रोग्राम आहेत. 2 वर्ष इंडियात, 2 वर्ष तुम्ही UK US मध्ये जाऊन डिग्री कंप्लीट करू शकतात. काही 3+1 प्रोग्राम आहेत की 1 वर्ष तुम्ही US मध्ये जाऊन तुमची डिग्री कंप्लीट करा, 3 वर्ष इंडियात करा. MBA साठी आम्ही 1+1 ऑप्शन उपलब्ध करून दिलं आहे की 1 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवड विद्यापीठात करा, दुसरं वर्ष तुम्ही US मध्ये जा आणि तिथली डिग्री घ्या. तर या संधींमुळे विद्यार्थ्यांचा तिथल्या राहून जे त्यांना 2 वर्षाचा खर्च आहे तो 1च वर्षाचा त्याला तिथला राहण्या खाण्याचा खर्च करायचा आहे. म्हणजे तिथे जी 50 लाख रुपये ते 2 वर्षासाठी देणार होते तिथं फक्त 1 वर्षाचे 25 लाख आणि इथे 5 लाख असे त्याचं 30 लाखामध्ये त्याचं कंप्लीट डिग्री कंप्लीट होते. तर असे ऑप्शन आम्ही त्याला उपलब्ध करून दिले आहेत. आणि कॉम्पिटिटिव्हनेस वाढण्यासाठी रिसर्च कॉन्ट्रीब्युशन वाढणं खूप गरजेचं आहे. आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये आम्ही इंटरनॅशनल रिसर्च एक्सपोजरसुद्धा विद्यार्थ्यांना इन टर्म्स ऑफ
रिसर्च इंटर्नशिप हा कन्सेप्ट आम्ही आणून दिला आहे. सर एक शेवटचा प्रश्न की आत्ता जसं आपण मगाशी ए आयचा जो ज्या मुद्द्यावरती प्रकाश टाकला, तर ए आयमुळे असं खरंच होऊ शकतं का की आत्ताच्या घडीला जे आपली कामं 10 माणसं करत होती ती एका माणसावर येईल आणि त्यानंतर उर्वरित जी 10 लोक कामं करत होती त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात येत्या काळामध्ये? आता म्हणजे ए आयचा यूज कसा आहे आणि कोणत्या पद्धतीच्या नोकरी जाणार, तर आता सगळ्यात पहिलं जे म्हटलं गेलं ते शिक्षकाची गरज राहणार नाही. आज रोबोटला जर तुम्ही त्या काय शिकवायचं हे कंटेंट दिलं तर तो रोबोट जाऊन शाळेत शिकवतोय, कॉलेजमध्ये शिकवतोय, शिक्षकाची गरज नाही असं म्हणतोय आपण. पण खरंच हे होणार आहे का? तर नाही. परंतु 100% शिक्षक रिप्लेस नाही होणार, पण 30% 40% नक्की होणार. कारण याचं असं आहे की जे एक ह्युमन टच रिक्वायर्ड आहे जिथे, त्या गोष्टी आपण शिक्षकांच्या मार्फत करून घेऊ आणि जिथे फक्त टेक्नॉलॉजीचं एक्सप्लेनेशन द्यायचं विद्यार्थ्यांना त्या गोष्टी आपण ए आय मार्फत करून घेऊ. परंतु ए आय मार्फत करून घेताना त्याचं कंटेंट डेव्हलप करणं, त्याला योग्य प्रकारची माहिती पुरवणं, याच्यासाठीचे आम्हाला परत मॅनपॉवर लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका पद्धतीचे जॉब जात आहेत परंतु दुसऱ्या पद्धतीचे जॉब हे ग्रो होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून ए आयमुळे कोणत्या संधी जाणार आहेत आणि कोणत्या संधी येणार आहेत याचा स्टडी करणं फार आवश्यक आहे. आणि संधी या राहतीलच, त्याच्यामुळे जॉबचं फक्त नेचर चेंज होईल. सर्वात शेवटी मी एवढं सांगू इच्छितो की इथे बसलेले बरेचसे 12वी पास विद्यार्थी CET आणि ॲफिलेटेड कॉलेजमध्ये एंट्री कशी मिळणार याच्यावरच जास्त विचार करत आहेत. परंतु माझं परत सांगणं आहे की फक्त डिग्री न घेता तुम्हाला सर्वांगीण विकास कुठे होईल, इंटरनॅशनल लँग्वेजेस कुठे शिकायला मिळतील आणि खरंच करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळतील का नाही याचा विचार करा. कारण एका विद्यापीठात ज्यावेळेला आज आम्ही पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणतो किंवा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च म्हणतो, याचा कट ऑफ हा 99.4 आणि 99.6 एवढा आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. त्यामुळे सर्वांनाच तिथं एंट्री मिळेल असं नाही आहे. तुम्ही लोअर कोर्सेस जरी म्हटले ENTC किंवा सिव्हिल, याचा देखील कट ऑफ 96-97च्या वरती आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या इन्स्टिट्यूटचा विचार करू शकतात. पण इतरांनी अशा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्या की जिथे 4 वर्षानंतर तुम्हाला काहीतरी करिअर मिळेल. कारण तुम्ही एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना तुमच्या 60 किंवा 120 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन करून तुम्ही ऑपॉर्च्युनिटी मिळत असतात कॅम्पस प्लेसमेंटमध्ये. परंतु तुम्हाला जर जॉब नाही मिळाला आणि मार्केटमध्ये तुम्ही आले तर यू विल बी कॉम्पिटिंग विथ 30-40,000 स्टुडंट ॲट अ टाईम. TCSचा ड्राईव्ह जेव्हा होतो त्यावेळेला तुम्ही बघा 20,000 विद्यार्थी ॲट अ टाईम तिथे एक्झामला आलेले असतात जॉब मिळवण्यासाठी. तर तुम्हाला 20,000मध्ये कॉम्पिटिशनमध्ये जॉब घ्यायचा आहे की 60 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन करून जॉब घ्यायचा आहे, ही संकल्पना तुम्ही कॉलेज सिलेक्ट करताना नक्की लक्षात ठेवा. संतोष सर, जसं आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे की नव्या दिशा शिक्षणाच्या, तसंच विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही जे आत्ता मार्गदर्शन केलं असेल की त्यांना नक्कीच त्यांच्या करिअरसाठी नवी दिशा मिळाली असेल अशी आपण आता आशा बाळगूयात. आणि या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आपले खरंच खूप खूप आभार. थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू ऑल स्टुडंट्स. सर, तुमच्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन पालक आणि सहकाऱ्यांपेक्षा जास्त चांगलं त्यांचे शिक्षक करू शकतात, प्राचार्य करू शकतात आणि तेच मार्गदर्शन आज तुम्ही विद्यार्थ्यांना केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे संतोष सर यांचं स्वागत करताय. जय महाराष्ट्रचे बिझनेस हेड